श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर इडलीचं पीठ थोडंसं उरलेलं होतं, तर त्याच्याच अर्शप्रणीतला नाश्त्याला डोसे बनवून द्यायचं चालू होतं. आणि असं घरामध्ये काही नवीन पदार्थ असला म्हणजे मुलं काही किचन सोडत नाही. माझ्या मुलांचं पण तेच आहे. त्यांना असं मस्त वेगवेगळ्या नाश्त्याला लागतं किंवा खायला पण लागतं. रोज असं बदलून बदलून काही खायला दिलं म्हणजे ते पोटभर खातात. अर्शप्रणीतला शाळेत सोडलं. सोमवार होता म्हणून म्हटलं चला महादेवाचं दर्शन घ्यावा. आणि आज काही जास्त गर्दी नव्हती कारण मला जायला झाला होता उशीर. मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. घरी आली. साबुदाणा बनवायचा होता पण शेंगदाणे नव्हते. आणि हे मम्मीने ज्या शेंगा दिलेल्या आहेत ना, त्या फोडायचा मला लई कंटाळा येतो, पण काय करणार. जोपर्यंत या शेंगा संपत नाही तोपर्यंत घरामध्ये शेंगदाणे काय येणारच नाही. मग मस्त टी व्ही बघत बघत शेंगदाणे फोडून घेतले. त्याच्यानंतर साबुदाणा वगैरे बनवला. गरमागरम मी खाऊन पण घेतला. आता साबुदाणा मला तसा काही खाल्ला जात नाही बरं का, खरं सांगायचं तर. मला त्याच्यासोबत ताक किंवा दही लागतंच. तर दही आणलेलंच होतं मी गावात गेलती तेव्हा. संध्याकाळी मस्त अशी काळ्या भाजीचा बेत होता. काळी भाजी तुम्ही म्हणशाल नॉनव्हेजची का? तर नाही बरं का. काळी मसाल्यातली भाजी वगैरे बनवायची होती. साधी बटाट्याची काळी मसाल्यातली भाजी. तर मस्त मसाला वगैरे भाजून घेतला. रेसिपी काय तुमच्यासोबत शेअर नाही केली. तुम्ही जर म्हणत असाल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल. आणि माझे मुलं आता इतके मोठं झालेले आहेत ना, त्यांना सगळ्या काही गोष्टी समजायला लागल्यात. अर्शो असं काही बोलला की आम्ही दोघं पण शॉकमध्येच गेलो. कारण त्याच्या पप्पांना तर खूपच जास्त आनंद झाला. सध्या अर्शूला क्लास लावलेले आहेत, पण ते कशाचे लावलेले आहेत मी तुम्हाला पुढे सांगेलच. चला भेटूया पुढे. असं काय ला ला ली ला 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 ली ला ला ला. असं तो काय. हा कसं आता खोटं खोटं हसतोय तो. असं नाही रे. ला ला ली ला 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 ली ला ला ला.